मुंबईमधले डबेवाले उद्यापासून 6 दिवसांच्या सुट्टीवरती जात आहेत. 30 मार्च ते 4 एप्रिल अशी ही सेवा बंद राहील. ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्तानं सुट्टी घेत असल्याचं मुंबई डबेवाला असोसिएशनकडून स्पष्ट. बीडमधल्या कुमशी गावामध्ये 2 गटामध्ये तुफान हाणामारी. ग्रामसभेदरम्यान सरपंच गटाला जाब विचारल्यावरून वाद. हाणामारीचा व्हिडिओ समोर. परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल. गोंदिया जिल्ह्यामधल्या तिरोड्यामध्ये नियोजित बालविवाह थांबवण्यामध्ये प्रशासनाला यश. कायदेशीर वय तपासल्याच्या नंतर पालकांची समजूत काढण्यामध्ये यश आलंय. वय पूर्ण झाल्याच्या नंतर लग्न करण्याचं मुलीच्या पालकांचं हमीपत्र. बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यामधल्या काळे गावामध्ये 2 कुटुंबांमध्ये राडा झाला. चूल पेटवल्याच्या नंतर निघालेल्या धुरावरून हाणामारी झाली आहे. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना समज दिली आहे. साताऱ्यामधल्या कास पठारावरती स्टंटबाजी करणाऱ्या दोघांच्या विरोधात पोलिसांची कारवाई. प्रतीक शिंदे आणि साहिल निकम या दोघांकडून घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असं लिहून घेतल्याच्या नंतर सुटका. रायगडच्या म्हसळामध्ये एसटीला अपघात झालेला आहे. तोराडीवरून म्हसळाला जाणारी ही बस होती आणि अपघाताच्या नंतर थेट पंक्चरच्या दुकानामध्ये ही बस शिरली आहे. पंक्चर काढणारा थोडक्यात बचावला. भंडारा जिल्ह्याच्या उमरझरी गावकऱ्यांनी साकोला तिरोडा रस्त्यावरती आंदोलन केलंय. काल वाघाच्या हल्ल्यामध्ये एक महिला गंभीररित्या जखमी झाली. या वाघाचा तातडीनं बंदोबस्त करावा या मागणीसाठी स्थानिकांचं आंदोलन. मुंबईमधील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मॅक्स सिटी लिटरेचर फेस्टिवलला उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या वयोगटांमधल्या साहित्यप्रेमींचा या फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.